टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोबत माजी मंत्री बबनराव घोलप देखील आहेत। बबनराव घोलप देखील आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। नाना, आज आपण भाजपमध्ये प्रवेश करताय। शिवसेनेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी विचारलं जात नाही, परस्पर निर्णय घेतले जातात। मग असं होणार असेल तर आम्ही 55-57 वर्ष जी काही शिवसेना या ठिकाणी रुजवली वाढवली त्याची काय किंमत आहे? मग ज्या ठिकाणी किंमत नाही त्या ठिकाणी राहण्यामध्ये काही अर्थ नाही, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। पण गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत होता, आज भाजपमध्ये जात आहेत, काही खंत वाटतंय का आपल्याला? खंत कशाला वाटेल? मला लोकांची कामं करायची, आम्ही कामं करण्यासाठी लोकप्रतिनिधी आहोत। लोकप्रतिनिधीचं काम आहे जनतेची सेवा करणं। ती सेवा करण्याची संधी आम्हाला भारतीय जनता पार्टी देणार आहे आणि म्हणून त्यांच्याकडे आम्ही प्रवेश। तुम्ही म्हणतात की विचारात घेतलं जात नव्हतं, रोष व्यक्त करतायत, नेमकं आपला राग कुणावरती? शिंदेकडून मला कुठल्याही प्रकारची जी काही कामं मी मागितली होती समाजासाठी ती झाली नाही आणि त्यामुळे मला परत यावं लागलं। त्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला। भाजपामध्ये तुम्ही काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं का तुम्ही प्रवेश करणार? नाही, आमची काही समाजाची कामं आहे, जनतेची जी कामं आहे ती प्रायोरिटीनं करावं एवढं एकमेव आश्वासन आहे। आम्ही कुठल्याही म्हणजे आमदारकी खासदारकी कुठल्याही प्रकारचं पद आम्ही मागितलेलं नाही। तुम्ही नाराजी व्यक्त करताय, तुमचा रोष कुणावरती? नाना, तुम्ही नाराजी व्यक्त करताय, रोष कुणावर? रोज शिवसेनेवर। पण कोण? संजय राऊत सहसा नाशिक बघायचे। एक शिवसेना म्हणजे सगळी एकच। आता 4 लोक म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि वहिनी। असाच आरोप शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यावेळेस देखील केला होता। त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही ठाकरे गटात गेले आणि आता पुन्हा एकदा पक्ष बदलताय, म्हणजे आता पुन्हा नव्याने एकदा भूमिका घ्यावी लागते। नाही, नव्याने भूमिका एवढ्यासाठी घ्यायची आहे की मी शिंदे गटात जे गेलो होतो त्या पिरियडमध्ये तो पिरियड इतका शॉर्ट होता की त्याने कुठलंही माझं काम झालं नाही, त्यामुळे मी नाराज होऊन परत आलो होतो। आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीच परिस्थिती आहे, समाजाची कामं होत नाही। माझे जे कार्यकर्ते ज्यांना 30 वर्ष मला निवडून दिलं त्या लोकांच्या अजूनही माझ्याकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर मला सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षात जाणं फार गरजेचं वाटलं, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। नाना, तुमच्या मुलांनी देखील, तुमचे जे पुत्र आहेत योगेश घोलप, त्यांनी देखील ठाकरे गटाकडनं मशालवरती निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला। ते देखील आपल्यासोबत आज भाजपमध्ये प्रवेश करताय का? नाही, तो नाही आहे, त्याचं स्वायत्त त्याला दिलेलं आहे, तो त्याचा निर्णय घेईल। मात्र माझी मुलगी मात्र माझ्याबरोबर आहे। मात्र तुम्ही मुलासाठी आणि शिवसेनेने ठाकरे गटाने तिकीट दिलं म्हणून शिंदे गटातनं पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला होता, आज पुन्हा ठाकरे गटातनं भाजपमध्ये? हो, कारण आता माझ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेने दिली नाही। मी त्यांना सांगत होतो की माझ्यावर कुठलीतरी जबाबदारी द्या, पण ते देत नसल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की आता परस्पर निर्णय घेत आहेत, पदाधिकारी निवडले जात आहेत आणि त्यामुळे हा निर्णय मला घेणं गरजेचं होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।